संमोहन, हिप्नॉटिझम असं म्हटलं की काही ना काहीतरी त्याच्यामागे गूढ वलय निर्माण केलं जातं. असं काहीही गूढ नाही. अत्यंत साधं सोपं एक अशा प्रकारची तंद्रावस्था जी नेहमीच आपण अनुभवतो, जाणवते, पण आपण ठरवून कधी त्याच्यात जाऊ शकतो की नाही हे आपण कधी तपासून पाहिलेलं नसतं. आणि स्वसंमोहन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःला एका अशा गाढ ध्यानासारख्या अवस्थेत नेणं आणि त्या अवस्थेत आपण स्वतःला सूचना देणं, ज्या आपल्या अंतर्मनात जाऊन आपलं अंतर्मन खूप चांगल्या रीतीने काम करायला लागतं. पण काय गंमत आहे माहिती आहे का? इथेच एक गोंधळ उडतो. बहुतेक वेळेला स्वसंमोहन करता करता माणसं निद्रिस्त अवस्थेत जातात आणि सूचना केव्हा द्यायच्या, काय द्यायच्या हेच माहीत नसल्यामुळे झोपून जागे होतात तेव्हा तरतरीत असतात, छान वाटतं. पण अहो ते काम राहिलंच की आपलं सूचना द्यायचं. असं नेहमीच होतं बघा. आपण कुठेतरी महत्त्वाच्या कामाला जातो आणि त्या कामाला ज्याच्याकरता गेलो ते कधी कधी विसरलं जातं. तसंच स्वसंमोहनाच्या बाबतीत पण होतं. म्हणून स्वसंमोहन करायचं म्हणजे कसं आणि कशा तऱ्हेने स्वतःला सूचना घ्यायच्या आणि द्यायच्या स्वतःसाठी, यासाठी एक सुयोग्य प्रशिक्षक लागतो. तुम्हाला ह्या संदर्भात काही जरी अडचण असेल ना, तर माझा नंबर तुम्ही शोधा, त्याच्यावर मला संपर्क साधा. मी अवश्य तुम्हाला काही ना काहीतरी मदत करेन.